दशक चौथा, समास चौथा, पादसेवन भक्ती, ओवी क्रमांक 8 पासून पुढे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जेधवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत, मला तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षिततले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठणेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयतो श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषामस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. विचारांचा इतका गोंधळ आहे आज. हे का ते, हे का ते. सगळ्यात सूक्ष्म जायचं असेल ना तर विचारांचा सांगण्यासाठी गोंधळ होतो. इतके मनामध्ये विचार येत आहेत की कशापासून सुरू करू हे समजत नाही. कारण त्या ठिकाणी जेव्हा पादसेवन भक्ती म्हणजे सद्गुरूंची चरणसेवा जेव्हा सांगितली आहे, तर चरणसेवा करताना नुसते सद्गुरू घरी आले आणि त्यांच्या पायावर पाणी टाकणं आणि असा अर्थ त्या ठिकाणी अपेक्षित नाही. म्हणजे अपेक्षित आहे तो अर्थ, पण त्यांनी जसा पाहिजे तसा फायदा होत नाही. म्हणजे सुरुवात कुठून करावी या विषयाला. अजून तिसरा दिवस आहे आज पादसेवन भक्तीचा. श्रवण भक्ती आपल्याला सगळ्यांना समजली, कीर्तन भक्ती पण लक्षात आली. मग या सगळ्या गोष्टी करत असताना पादसेवनावरती भर का, पादसेवन भक्तीवरती भर का. तर याच्या खोलात जाऊन जेव्हा विचार केला तर त्यावरती स्वानुभव आणि आला पाहिजे प्रत्येकाचा. त्याच्यावरती अर्थाप्रमाणे समर्थांनी विषय मांडला. मी सगळ्यांना पहिल्यांदा जेव्हा बोलले तेव्हा ओवीप्रमाणे निरूपण झालं. बघा, पहिल्यांदा ओवीचं वाचन, मग त्याचं पारायण करून मुद्दाम मनन चिंतन वाचन, त्यानंतर साधा साधा अर्थ की जो त्या शब्दांचा अर्थ आहे तेवढा फक्त. आता शब्दांच्याही पलीकडे जर जायचं असेल तर थोडंसं विवेचन, अगदी ओवीबद्ध नाही पण तरी काही ना काही त्याचा संबंध आपल्याला समजू शकतो असं वाटतंय. म्हणजे शब्द साधे वापरून विषय मोठा गहन जो आहे तो पुन्हा सद्गुरूंची आज्ञा प्रमाण मानून सुरुवातीला मी सोलीव सुख सांगायचा प्रयत्न केला की ते सोलीव सुखातले काही शब्द आपल्या मनाला भावले, आपल्या हृदयापर्यंत भिडले आणि पुढे काहीतरी सोन्याचा गोळा आहे हे निश्चित आहे
ह्याच्यावरती जर विश्वास बसला तर तिथेच अर्ध काम होत आहे. अर्ध्यापेक्षा जास्त काम त्या ठिकाणी होऊन जात आहे की इथे काहीतरी चांगलं आहे. मग इतकं चांगलं आहे, आतापर्यंत इतकं चांगलं आपल्याला मिळालं नाही, हे दोन्ही विचार मनामध्ये येतात. हे द्वैताचा जो गोंधळ आहे तो सतत मनामध्ये प्रत्येकाच्या सुरू असतो. त्यामुळे निरूपणामध्ये म्हणजे ह्या ग्रंथांच्या समजण्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालला पाहिजे, पण ते मनामध्ये उतरलंच पाहिजे. अशा प्रकारचं जर आपण वेळेचं बंधन न पाळता आपण जर हा विचार केला तर मग आता बघा की मूळ पदार्थ जो असतो ना तो नाश पावत नाही, हे आपण सांगितलं आहे की मूळ पदार्थ नाश पावत नाही. पण हे आपल्याला विज्ञानवादी लोकांना समजत नाही. या गोष्टी विज्ञानाला पटत नाही. म्हणजे असं म्हणतात नाश पावत नाही, तुम्ही म्हणता प्रत्यक्षामध्ये दिसतंय सगळं, ते संपून जात आहे. आम्ही स्वतः संपतो. आमचे नातेवाईक गेले, त्याच्यानंतर राजे रजवाडे गेले, मग असं संपत नाही कसं म्हणता? मग हे संपत नाही हा जो शंका असते की नाही, तशी शंका विचारण्याची वृत्ती असली की त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला बरोबर मिळतात. कोणतीही गोष्ट संपत नाही याचं कारण भगवंत संपत नाही, अनंत संपत नाही. असीम शब्द, असीम, अमर्याद, अनंत हे सगळे शब्द त्याच्यासाठी कमी आहे. विष्णू सहस्त्रनामावर मोहनाताई चितळे विष्णू सहस्त्रनामांवर बोलतात 4-4 महिने की एकेका शब्दांचा अर्थ कसा आहे. मग हे सगळं आपण जरी ज्ञानाच्या दृष्टीने विचार नाही केला, म्हणजे ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने जर नाही विचार केला की आपल्याला ज्ञानाची जास्त गरज नाही आहे, पण आपल्या मनामध्ये अश्रू आले पाहिजे, आपल्या मनामध्ये भक्ती निर्माण झाली पाहिजे. आणि आपल्या मनामध्ये जर भक्ती निर्माण झाली तर त्या अश्रूंना किंवा त्या पाण्याला किंमत आहे. पाणी म्हणू आपण, पाणी म्हणजे त्या पाण्याला किंमत आहे. मग आपण म्हणतो की काही संपू नाही शकत, ते सूक्ष्माकडे जायचं आहे की नाही. विज्ञानाची 8वी ओवी फारच म्हणजे महत्त्वाची आहे. एका दिवसात ते संपू शकत नाही. म्हणून त्याला पुन्हा सूक्ष्माकडे जर जायचं असेल तर सूक्ष्म आणि स्थूल हे 2 देह आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. साध्या प्रमाणात जर सांगायचा प्रयत्न केला, स्थूल देह आणि सूक्ष्म देह आपल्याला माहिती आहे. पण स्थूलाचंही विघटन, स्थूलही संपत नाही आणि सूक्ष्मही संपत नाही. असं समर्थ 8व्या ओवीमध्ये जेव्हा सांगतील ना की ती 8वी जी ओवी आहे ती 8व्या ओवीमध्ये एक ते म्हणतात आहे की संगत्याग आणि निवेदन यासाठी बोलते. संगत्याग आणि निवेदन, विदेहस्थिती, अलिप्तपण, सहजस्थिती, उन्मनी विज्ञान हे सप्तही एकरूप. हे जे पटकन संपवलं ते कळलं, मनामध्ये भिडलं सुद्धा, पण त्याचं थोडंसं विश्लेषण आवश्यक आहे. की त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की मग पंचमहाभूतांपासून हा देह जो बनलेला आहे, जो आपल्या आईच्या पोटामध्ये तो प्राण आला, प्राण्यांनी आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर इथलंच तत्व घेऊन आईच्या शरीरामध्ये देह तयार होतो. आईच्या शरीरामध्ये इथलंच तत्व घेऊन, आईच्या शरीरामध्ये आपल्या इथलंच तत्व घेऊन, म्हणजे तो झाड असो, पशु असो, पक्षी असो, प्राणी असो, व्यक्ती असो, त्या सगळ्यांचं इथल्याच भागातलं घेऊन किती हुशार आणि कुशल परमेश्वर असला पाहिजे. तो प्राण फक्त वरून टाकतो, तो कुठून येतो समजत नाही, कुठे जातो समजत नाही, त्याचंही विश्लेषण आपण करू. मग ते जेव्हा प्राणतत्व आलं तर ते प्राणतत्व आल्यानंतर स्थूल रूपामध्ये त्यांनी इथलाच देह, इथल्याच वस्तूंपासून देह तयार केला. अतिशय गोड असा जो देह तयार केला, तो पानांचा असो, झाडाचा असो का नदी पर्वत असो, त्या सगळ्यांचा देह 5 गोष्टींपासून तयार केला, ज्याचं पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश. आणि असं म्हणतात की जितकं सूक्ष्माकडे जाऊ, स्थूल देहाचा फक्त विचार, फक्त स्थूल देहाचा विचार जर आपण केला तर स्थूल देहामध्ये पण सूक्ष्मात जातोय आपण. तर सूक्ष्म तत्वाचा तर भाग वेगळाच आहे. अजून 2 भाग केले, स्थूल आणि सूक्ष्म. सूक्ष्माला थोडं बाजूला ठेवलं आणि स्थूल देहाचे सुद्धा सूक्ष्माचे भाग होतात. ते कसे ते मी एकदा सांगितलंय, पण याच्याशी संबंध असल्यामुळे पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश असं जे 5 तत्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर पृथ्वी तत्व जे आहे तो आपलं शरीर, मेन म्हणजे आपलं हे शरीर, देह दिसतोय, तो पृथ्वी तत्व स्पष्ट दिसतोय. ते त्याची राख होते आणि त्याची राख होते म्हणजे ते राख सुद्धा मातीत मिसळते आणि मातीमध्ये ते तत्व शिल्लक राहतं. त्याच मातीमधलं, त्याच राखेमधलं शरीर पुन्हा निर्माण होतं. फक्त वरून एखादा आत्मा स्वरूप चैतन्य येतं आणि तो या मातीतलाच देह घेतं. दुसरीकडून कुठून घेतोय? दुसरीकडून कुठून घेऊ शकत नाही. म्हणजे आपल्या याच्यातलं पृथ्वी तत्व सुद्धा संपलं नाही, त्याचा नाश झाला नाही. कारण आपल्या देहाचा जरी जाळलं, काही केलं, नदीत पाहिलं, काहीही झालं तरी त्याची राख जी होते ती पुन्हा मातीत जाते आणि मातीतलं तत्व पुन्हा मातीतच राहतं. जरी त्याचं रूप बदललं तरी रूप नाही आहे त्याला काही. आता मग ते पृथ्वी तत्व थोडं सूक्ष्म आहे, थोडंसं जड आहे. सूक्ष्म पृथ्वी तत्व थोडं त्यातल्या त्यात जड आहे. त्यानंतर येतं जल, म्हणजे त्याच्यानंतरचे जे तत्व आहे जल आपल्या शरीरातलं, ते जलतत्व बघा. स्थिर शरीर गेल्याबरोबर एकदम कोरडं पडतं अंग
आणि जलतत्व निघून जातं. कुठे निघून जातं? ती पण कुशलता देवाची की ते सगळं पाण्यामध्ये मिसळून जातं. पाण्याचं पाण्यामध्ये मिसळू ते सुद्धा संपवू शकत नाही. कारण पाण्याला जर आपण उकळलं तर त्याची वाफ होते, वाफ वर जाते आणि पुन्हा पाणी रूपामध्ये खाली येते. आपण त्याला थंड केलं तर त्याचा बर्फ होतो आणि तो बर्फसुद्धा पाणी रूपामध्ये परिवर्तित होतो पुन्हा. म्हणजे पाणी तत्वसुद्धा संपत नाही. जे मोठ्या प्रमाणात संपतं, पुन्हा प्रलय आल्यावर जे संपणार आहे ते पाणी संपतच नाही, प्रलयातच पृथ्वी जाते. म्हणजे पाणी तत्व आपल्याला वाटतं इथे दुष्काळ पडला, तिथे कोरडं झालं, पण ते संपलेलं नसतं. ते तत्व संपत नाही. त्याच्याच प्रलयाने म्हणे आपल्या पूर्ण ब्रह्मांडाचा नाश होतो. पृथ्वी पूर्ण सगळं ब्रह्मांड पाण्यामध्ये विलीन होतं. मग येतं कुठून पाणी? त्याचं उदाहरण पुन्हा आहे, नागासाधू तर येतात कुठून? समजत नाही. म्हणजे हे न समजणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या. मग त्याच्यापेक्षा थोडं सूक्ष्म आहे ना देहापेक्षा. देह निघून गेला, त्याचं शरीर थोडंफार तरी समजलं की राख इथे आहे, पण जलतत्व कुठे गेलं समजत नाही. म्हणजे पृथ्वीपेक्षा ते थोडंसं सूक्ष्म आहे, पण त्याच्यामुळे ते समजत नाही कुठे गेलं. पाण्यात पाणी मिसळलं म्हणतो, पण ते कोणतं पाणी ते आपल्याला समजत नाही. त्यानंतरचं वायुतत्व तर प्रश्नच उद्भवत नाही. वायुतत्व कुठे गेलं किंवा वायू कुठे गेला? वायूत वायू मिसळला. आता वायू तर सर्वत्र आहे, माझ्यामध्ये आहे, त्यांच्यामध्ये आहे. जे काही जड आणि अचेतन चेतन सगळ्या जीवांमध्ये वायुतत्व आहे. म्हणजे अधिक सूक्ष्म झालं ते आपण तोडू शकत नाही. पृथ्वी तत्व पण आपल्याला काही करता आलं नाही. जलतत्वाला काही करता येण्याचा प्रश्न नाही. वायुतत्वाला तर ते त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. हे जे पृथ्वी आहे ती वायूमध्ये अधिक सूक्ष्म झालं, म्हणजे त्याचा विस्तार झाला ना. पृथ्वी तत्वापेक्षा जलतत्व मोठं, जलतत्वापेक्षा सूक्ष्म काय झालं? वायुतत्व झालं. वायुतत्वानंतर अग्नितत्व, जे पोटातला अग्नी आपला गेल्याबरोबर निघून जातो, अग्नीमध्ये अग्नी मिसळतो, अग्नीलाही तोडता येत नाही. म्हणजे ते अधिक सूक्ष्म झालं, अधिक सूक्ष्म झालं. आणि त्याहीपेक्षा सूक्ष्म आहे आकाश. त्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे ना, म्हणून हे सांगते की अग्नीपेक्षाही सूक्ष्म आकाश आहे. कारण हे आकाश एवढं सगळीकडे भरलेलं आहे, वायूसारखंच आकाश भरलेलं आहे. ते समजत नाही. त्याला चिदाकाश म्हणतात वरच्याला. ते आपल्या पोटामध्ये आहे, आपल्या तोंडामध्ये आहे असं सांगितलं आहे संतांनी. तोंडामध्ये आपल्या आकाश आहे आणि पोटामध्ये आकाश आहे. पण जसं आपण मृत होतो त्या ठिकाणी ते आकाश आकाशामध्ये विलीन होतं. जशी एखादी भिंत आहे, भिंतीच्या आत घर आहे, घरामध्ये आपल्या आकाश आहे, सगळीकडे सर्वत्र आकाश आहे. भिंत पाडल्याबरोबर आतलं आकाश म्हणजे आतल्या भिंतीच्या आतलं आकाश आणि बाहेरचं आकाश एकच होऊन जातं. फक्त भिंत हा अडथळा असतो. तसा देहाचा अडथळा पार करून आकाश आकाशामध्ये विलीन होतं, वायू वायूमध्ये विलीन होतो. हे सांगण्याचा मुद्दा नाही आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहितीच होतं. पण हे आकाशापेक्षाही, आता हे पंचतत्वाबद्दल बोललो, कठीण विषय समजून घ्यायचा थोडासा. आणि त्यानंतर आता हे जे आकाश सगळ्यात सूक्ष्म म्हटलं आहे, पृथ्वीपेक्षा सूक्ष्म जल, जलापेक्षा सूक्ष्म वायू, म्हणजे विस्तार चालला आहे. पृथ्वीपेक्षा विस्तार जलाचा झाला, जलापेक्षा विस्तार वायूचा झाला, म्हणजे ते अधिक विस्तारित झालं. जितकं सूक्ष्म जाऊ तितका त्याचा विस्तार होतो. म्हणून ते मन सूक्ष्म असतं की नाही, तर मनाला पण आपण विस्तार करू शकतो. कारण मनाला जर सूक्ष्मात नेलं तर तो विस्तार करतो आणि सगळं आपलंच आहे असं मानतो. मग त्याला मोठं मन होऊन जातं. मनातही तो गुण आहे, पण त्याच्यावर मायेचं आवरण असल्यामुळे त्या गोष्टी करत नाही आपण. तर जलापेक्षा सूक्ष्म वायू, वायूपेक्षा सूक्ष्म अग्नी आणि अग्नीपेक्षाही सूक्ष्म आकाश. आणि तेही आकाश सगळीकडे भरलेलं आहे, म्हणून ते सूक्ष्म असून सगळीकडे पसरलं आहे. जितकं जास्त सूक्ष्म तितकं सगळा विस्तार पावतं. म्हणजे सूक्ष्म आणि विस्तार हे एकत्र राहतात. हा विरोधाभास मला फार आवडतो. प्रत्येक गोष्टीत जीवनामध्ये जो विरोधाभास असतो ना, तो विरोधाभास मला खूप आवडतो. विरोधाभासामुळेच जीवन चालू आहे. मग जितकं सूक्ष्म तितकं विस्तारलेलं. पण आता जे आपल्याजवळ मन आहे, ज्याच्याबद्दल आता त्यांनी 8व्या ओवीमध्ये म्हटलं आहे संगत्याग, त्याबद्दल जेव्हा आपण म्हटलं संगत्याग एका शब्दात सांगितलं की संगत्याग करणे म्हणजे या सगळ्या गोष्टीतून मन काढून घेणे. आता मन काढून घेणे कसं शक्य आहे? मन म्हणे सूक्ष्म आहे, मन हे सूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म आहे, याचा खूप आनंद व्हायला पाहिजे या ज्ञानाचा आपल्याला, की पंचमहाभूतांपेक्षाही मन सूक्ष्म आहे. त्याचं उदाहरण समर्थ देतात की पंचमहाभूत म्हणजे पृथ्वीपेक्षा सूक्ष्म जल, जलापेक्षा सूक्ष्म वायू, वायूपेक्षा सूक्ष्म अग्नी, अग्नीपेक्षा सूक्ष्म आकाश आणि आकाशाहीपेक्षा सूक्ष्म मन. कसं मानू आम्ही? तर त्यांनी त्याच्यासाठी उदाहरण सांगितलं की का मानत नाही, मानायला हवं. आपण तेच मानत नाही, बाकीच्याच गोष्टी मानतो. कारण आपण जर झोपलो, आपण झोपल्याबरोबर आकाश नाहीसं होतं. अगदी पोटातले आकाश असो, तोंडातले आकाश असो, ब्रह्मांडातलं आकाश असो, चिदाकाश असो, सगळंच्या सगळं नाहीसं होतं. मग सूक्ष्म काय झालं? आकाशापेक्षाही. आणि जागं झालो की पुन्हा आकाश दिसतं. आकाशाला हा नियम नाही आहे, नियम मनाला आहे. म्हणजे ही एवढी मोठी कुशलता
एवढी मोठी देणगी आपल्याला दिली आहे की आकाशाहीपेक्षा. मग एखादा व्यक्ती जेव्हा आपण जन्मल्यापासून पाण्याला भितो, नंतर ह्या पृथ्वीला भितो, तर ते भिण्याचं तसं कारण नाही. तर ते भिण्याचं कारण नाही. या सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म मन आपल्याजवळ आहे. जे सूक्ष्म मन कुठून तयार झालं? ते सूक्ष्म मन झालं मोठ्या मोठ्या सूक्ष्मातून, म्हणजे परमतत्वातून. आपलं जर एक तत्व असेल सूक्ष्म, त्याच्याही पेक्षा सूक्ष्म ज्यातून निर्माण झालं त्याचं परमतत्व. म्हणजे आपण रामकृष्णसुद्धाही म्हणू नाही, कारण रामसुद्धा कृष्णांनी सुद्धा अवतार घेतला आणि आपल्या परमतत्वामध्ये विलीन झाले, निजस्थानी वापस गेले. म्हणजे त्याच्याही पेक्षा वर जे काही परमतत्व आहे त्या परमतत्वामध्ये हे सूक्ष्मतत्व विलीन होतं. मग नष्ट कोण झालं? ना देह नष्ट झाला. बरं, ते विलीन नाही होत. आता पहिला भाग झाला की विलीन होतं. जर मोक्ष मिळाला, चांगले कर्तव्य असतील, गुरुकृपा झाली, विलीन झाला भगवंतामध्ये, पुन्हा जन्म नाही, तर देहाचा पंचभौतिक देहाचा संबंध संपला. पण वासना, भावना, संस्कार आणि कर्म 4 गोष्टी असतात ना मनाशी. सूक्ष्म मन नाही आहे आपलं, समजतच नाही सूक्ष्म मन आहे आपल्याला. आपल्याला जे मन दिसतं ते देहाच्या संदर्भात दिसतं. माझा जन्म, माझा संसार, माझं घर, माझं, हे सगळं जेव्हा दिसतं त्याच्याप्रमाणे जशी वासना असते मनामध्ये, जशी वासना असेल की उद्या जर मला काहीतरी खायचं असेल तर त्याप्रमाणे मी जशी तयारी करते, उद्या जर मला पुरी भाजी खायची असेल तर मला त्याची रात्री जशी तयारी करते, तशी या वासना आपल्या पुढच्या जन्माची तयारी करतात. इतकं स्पष्ट उदाहरण आपण साध्या साध्या शब्दात समजू. आपल्या जशा वासना असतील, आपल्या जशा भावना असतील, आपले जसे संस्कार असतील, म्हणूनच आपल्याला समर्थांचा ग्रंथ हातात पडला तो संस्कारच आहे आपला पूर्वजन्मातला काहीतरी. हे इतकी चांगली गोष्ट आपल्याला कळते. ते ज्ञान आपल्याला, आणि जसं आपला कर्माचा अनुरूप, जसं आपलं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे. ते जडभरताचं उदाहरण तर इतकं आवडतं की जडभरताच्या उदाहरणामध्ये सरळ म्हणतात, इतका ज्ञानी, इतका पुरुष, म्हणून ज्ञानाला किंमतच कमी करायची. समजून घ्यायचा प्रश्न फक्त इथपर्यंतच करायचा की याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे, आणि त्याच्याही पेक्षा फक्त शरण जायचं पादसेवन भक्तीमध्ये, एवढंच करायचं. बाकी समजून घ्यायचा प्रयत्नच करायचा नाही. पण ते करण्यासाठी समजलं पाहिजे, इतपतच ज्ञान आपल्याजवळ असावं. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या वासनेप्रमाणे, आपल्या भावनाप्रमाणे, काय म्हणता वसुधाताई? आपल्या भावनेप्रमाणे, आपल्या संस्काराप्रमाणे, आपल्या कर्माप्रमाणे जसं जसं असेल तसा देह मिळतो. म्हणजे पहिल्यांदा 2 म्हटलं, सूक्ष्म मन जर समजलं तर त्या सूक्ष्म मनाला जर आपण अगदी विलीन करून टाकलं भगवंतामध्ये, तर आपण भगवंताच्या मुखात निघून जातो. म्हणजे आपल्याला आपलं निजस्थान ना कशाची चिंता न राहता भगवंतामध्ये विलीन झाल्यावर आपण सगळ्यांपासून मुक्त होतो. आणि नाही झालो तर दुसरी वासना, जशी वासना असेल तसा जन्म मिळतो. मग एवढं कळल्यानंतर आपल्या वासना नियंत्रित करण्याचं काम, आणि आपलं मन सूक्ष्म आहे, कशापेक्षा? या पंचमहाभूतांपेक्षा सूक्ष्म आहे हे कळलं. कारण माझे डोळे बंद झाले की आकाश गायब होतं. मग हे जर मला कळलं की सूक्ष्म माझं मन अतिशय यांच्यापेक्षा सूक्ष्म आहे, आणि जितकं सूक्ष्म जाऊ, त्याच्यासाठी आणखी एक छान उदाहरण आहे की इतका मोठा सूर्य आहे, इतका मोठा सूर्य, सगळीकडे पसरलेला प्रकाश आहे. पण त्या प्रकाशाला जर मॅग्निफाईंग ग्लासमध्ये, भिंगामध्ये जर आपण घेतलं, त्याला सूक्ष्म केलं, तो पसरलेला जो प्रकाश आहे, त्या पसरलेला, जसं आपलं मन सगळीकडे पसरलं आहे, त्या पसरलेल्या मनाला जर सूक्ष्मात आणलं, तर तसं जर भिंगामध्ये आणलं तर कागद जळतो. इतकी त्याच्यामध्ये शक्ती आहे. सूक्ष्म जितकं करू पसरलेल्या प्रकाशाला, जितका पसरलेला प्रकाश सूर्याचा सर्वत्र पसरला, जळत नाही. 50 डिग्रीच्या वर तो आपल्याला ताप देत नाही. ही पण एक कुशलता आहे भगवंताची. त्याने जर 150 पर्यंत नेलं तर आपण जळून जाऊ प्रत्यक्ष पूर्ण प्रकाशामध्ये. पण पूर्ण प्रकाश अगदी हलका आहे. सकाळचं कोवळं ऊन असलं तरीसुद्धा त्या उन्हाला जर आपण मॅग्निफाईंग ग्लासमध्ये घेतलं तर आपण लहानपणी जाळतच होतो. कागदच्या कागद जळतात आणि धूर निघतात, ज्वाळा निघतात. मग कुठून आला तो? हे कारण तो सूक्ष्मात आला. पसरलेला जो स्थूल प्रकाश आहे तो सूक्ष्मामध्ये आपण आणला. मग तसं आपलं पसरलेलं जे मन आहे, त्या मनाला जर सूक्ष्मामध्ये आणलं, ते सूक्ष्म झाल्यावर विस्तार पावतं. सूक्ष्मामध्ये मन आलं की विस्तार पावतं. म्हणजे सूक्ष्मामध्ये आलं की आपण परमात्म्याचा अंश होतो. मग परमात्म्याचा अंश असल्यावर परमात्मा जसा सर्व गुण संपन्न आहे तसे सर्व गुण आपल्याला आवडायला लागतात. कारण या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ही जी घृणा करणे, त्याच्यानंतर एकमेकांचा द्वेष करणे किंवा आपला अहंकार करणे, या सगळ्या गोष्टी स्थूलात आहे, सूक्ष्मात काही नाही. मग सूक्ष्मामध्ये जर काही नसेल तर त्या सूक्ष्मामध्ये जाण्यासाठी जर प्रयत्न करायचे असतील तर ही वासना, भावना, संस्कार हळूहळू कमी करायचे. हळूहळू एक एक सोडत जायचं.
तशी त्या महाराजांनी सांगितलं की सोडण्याची तयारी करा, दान देणं आपल्याला त्याच्यासाठी सांगितलं आहे की संक्रांत आली की दान द्या, दिवाळी आली की दान द्या. दान देणे म्हणजे आपल्या हातातून काहीतरी देणे, त्या देण्यातून आपल्याला देण्याची सवय लागते. मग आपल्याकडून काही हिरावलं असं वाटत नाही, स्वतःहूनच देह समर्पित करायचा, स्वतःहूनच आपलं जे काही आहे ते सगळं समर्पित करायचं. जसं डॉक्टर साठेंनी सांगितलं की मी एवढ्या मोठ्या सर्जरी केल्या, इतका MS डॉक्टर, त्या सगळ्याच्या सगळ्या मी भगवंताच्या चरणी आणि तेही महांकालाजवळ जाऊन समर्पित केल्या. त्यामुळे त्यांना एकदम हलकं वाटलं. हलकं वाटणं हे सूक्ष्माचं लक्षण आहे. जितकं सूक्ष्मामध्ये जाऊ तितकं हलकं वाटतं. मग आकाश व्यापक आहे, त्या आकाशापेक्षाही आपलं मन व्यापक आहे हे जर आपल्याला कळलं तर खरंच थोडा वेळ आनंद होईल की नाही मनाला. आपण तसं करू शकू की नाही ही साधना किंवा गुरुकृपा किंवा ती वेळ किंवा ती पूर्वपुण्य आहे. जे काही जसं घडायचं असेल तसं घडू दे. पण मनाच्या प्रमाणे जर आपल्याला एवढं सगळं कळू शकतं आणि एवढी सगळी संधी दिली आहे, फक्त ती कळत नाही. 184वा जो श्लोक सांगितला तो श्लोक याच्यावरच आहे पुन्हा. म्हणजे सगळं एकातच येत आहे. जे काही सांगायचा प्रयत्न करते मग ते सगळं एकातच असतं. मग तो जर श्लोक म्हणतो की सगळं जे कळत नाही ते कळायला लागलं पाहिजे. मग ते कळायला लागलं पाहिजे यासाठी मग ह्या सगळ्या गोष्टी, मग कोणतीही गोष्ट नष्ट होत नाही हे कळल्याबरोबर मग मला आनंद झाला. मी पण नष्ट होणार नाही, म्हणजे माझा देह नष्ट होणार नाही आणि माझं मन व्यापक आहे. माझा देह नष्ट होणार नाही आणि माझं असा आत्मकल्याणाचा एक छोटीशी गोष्ट, छोटी म्हणजे अतिशय मौल्यवान, अतिशय गुह्यतम. मग हीच तर भगवद्गीतेमध्ये सांगितली अर्जुनाला की अर्जुना तुला वाटतंय ते तुझे नाहीत, बस एवढंच. तुझा जो छोटासा स्वभाव चाललाय की नाही की माझ्या देहाचे काका, माझ्या देहाचे मामा, माझे सासू सासरे, ह्या सगळ्या गोष्टी, माझे गुरु, ते सगळं सोडून दे. मी आहे ना तुझ्यासमोर पुढे. म्हणजे सूक्ष्मात जा. मी जसं म्हणतो. आणि त्या बारबारिकला जेव्हा महाभारत जेव्हा बघायला सांगितलं त्याला, तेही आपल्यासाठीच आहे. त्या बारबारिकांनी जेव्हा बघितलं तर ते म्हणाले मला अर्जुन जरी बाण मारत असला तरी मला सगळीकडे कृष्णाचं सुदर्शन चक्रच दिसत होतं. म्हणजे मारणारा कोण होता? कृष्ण होता. मारणारा कृष्ण तर कोणी कोणालाही मारो, भीमानी मारो, अर्जुनानी मारो की अभिमन्यूचं मरण होवो, जे काही महाभारतामध्ये घडलं ते सगळं कृष्ण करत होता असं त्या बारबारिकाला दिसलंय स्पष्ट. कारण तोच एक आय विटनेस आहे, तोच एक साक्षीदार आहे. प्रत्यक्ष युद्धामध्ये साक्षीदार तो आहे. त्यामुळे त्याचं चरित्र वाचणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याला जर सगळीकडे कृष्ण मारताना दिसतोय म्हणजे आपल्या जीवनात ज्या काही घटना घडतात त्या सगळ्या त्या परमतत्वामुळे घडतात. आणि त्या परमतत्वाचा सूक्ष्म अंश माझ्यामध्ये आहे. त्या स्थूल देहाचा विचार नाही. मग स्थूल देहामध्ये जो सूक्ष्म देह असतो त्या सूक्ष्म देहावर जर आपण आपलं स्वतःचं लक्ष जर केंद्रित केलं तर बाकी काय होणार आहे? त्याच्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आपण व्यापक हो. मग तेच तर म्हणतात भरला घनदाट हरी दिसे. अशा या सगळ्या ओव्या समजायला लागतात जर आपण आपल्या स्वतःच्या देहाची रचना जर कळून घेतली तर. म्हणजे कशाचाही नाश होत नाही आणि जे अविनाशी तत्व माझ्यामध्ये आहे त्या अविनाशाचाच अंश आहे. या दोन गोष्टी जर समजल्या तर देहाची किंमत वाटणार नाही. पण देहाची काळजी का घेऊ आपण? देहाची काळजी घेत असताना याच्यासाठी घेऊ की हे जे अविनाशी तत्व आहे ना या देहातूनच मला कळणार आहे आणि या देहातूनच उपकार होणार आहे आणि या देहातूनच माझं कल्याण होणार आहे. त्यामुळे माझा देह हा मला अतिशय आवश्यक आहे. पण देह म्हणजे सर्वस्व नाही. देहाच्या संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टी स्थूल आहेत आणि अंतरात्म्याच्या संबंधित ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सूक्ष्म आहेत. आणि सूक्ष्म हे आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे. मग आकाशच तर इतकं व्यापक आहे तर माझं मन किती व्यापक आहे? जितका विस्तार जितका करायचा आहे मनाचा तितका आपण करू शकतो. एवढी कल्पनाशक्ती प्रधान आपल्याला दिलेली आहे. मग तो त्या विस्तारलेल्या परमतत्वाचा आपण अंश आहे. आणि रामसुद्धा छोटा त्या मानाने, कृष्णसुद्धा छोटा, असे काहीही विचार आपण करू शकतो. कृष्णसुद्धा अवतार घेऊन संपले, रामसुद्धा अवतार घेऊन संपले, मी सुद्धा अवतार घेऊन संपणार आहे. कारण सगळे आम्ही परमतत्वातच जाणार आहे. असा व्यापक विचार सूक्ष्म मनाच्या दृष्टीने जर करता आला तर ते सूक्ष्म मन आपल्याला आणि ते सूक्ष्म मन म्हणजेच आपला भगवंत हृदयस्थ आहे याची जाणीव होणे. मग हे 8व्या याच्यात सांगितलंय. मग संगत्याग आता हे जर सगळं सांगितलं तर स्थूल देहाचा विचार न करता सूक्ष्म देहाचा विचार करणे म्हणजे संगत्याग स्थूलाचा करणे. मग स्थूलाचा काय मुलाचा करायचा, मुलीचा नाही. देहाच्या संबंधित जे काही सगळं स्थूल मानाने जो विचार बुद्धी करते त्या बुद्धीला मारूनच टाकायचं आहे. सरळ त्या बुद्धीला म्हणायचं आहे की फक्त माझं हृदय सांगतं तेवढं ऐकायचं आणि हृदयाला व्यापकता आवडते. मी त्यावरती एक लेख पण लिहिला होता की विशालता हा हृदयाचा गुण आहे.
हृदयाचा जो आहे तो विशालता. सगळ्यांना किती मनापासून मदत करावी वाटते, सगळ्यांना खूप काही काही करावं वाटतं, कोणालाही पटकन पैसा द्यावा वाटतो, कोणालाही कोणाकडेही पाहून आनंदाने हसावं वाटतं. पण बुद्धी म्हणते काय गरज आहे हसायची, तो आपल्यासाठी काय करतो. हे असे बुद्धीचे प्रकार चालतात आतमध्ये. हे आत्मपरीक्षण केल्यावर समजतं. जर गुरुकृपा असेल तर आत्मपरीक्षण होतं. मला खूप काही करायचं आहे, मला इतके पटकन पैसे द्यावे वाटतात की अरे आपल्याजवळ इतके आहे, आपण द्यायला पाहिजे. मग असं देताना बुद्धी म्हणते ते देतात का आपल्याला, त्यांनी कधी मदत केली जेव्हा आपल्याला गरज. अशी किती किती अनंत विचार बुद्धी करते स्थूलामध्ये. याचे काही वेगळे उदाहरण द्यायची गरज नाही. नकारात्मक विचार आपण करू शकतो, भरपूर करतो आणि त्यामुळे दुःखात आहे. मग सूक्ष्माकडे जर गेलं तर सूक्ष्म तत्व जे आतमध्ये विराजमान आहे त्या सूक्ष्म तत्वाला इतका आनंद होतो की माझं ऐकायला लागले. बुद्धीला आता त्यांनी हरवलंय. मग मनाचे श्लोक आणि आत्माराम काय आहे वेगळं. बुद्धीला जर तुम्ही हरवलं स्वतःनी, दुसरे कोणी आईने सांगितलं की तू चांगली वागता, आपण वागत नाही. स्वतःला जर सांगितलं आपल्या सूक्ष्माचा विचार करून की अरे आपल्या मला इतका आनंद होतो, अरे हे केल्याने मला आनंद होतोय. बुद्धी हरली आणि बुद्धी हरत असताना सुद्धा त्रास होत नाही, कारण ती बुद्धी चांगल्यासाठी हरली, चांगल्या ठिकाणी हरली. हे जेव्हा आपल्या हृदयाला आवडतं तर हृदय आपल्याला आतल्यात शाबासकी देतं. हे आपण रामतत्वामध्ये सांगितलं आहे. मग आता हा जो आहे त्यामध्ये ओवीमध्ये संगत त्याग म्हणजे परमात्मा वस्तू अत्यंत सूक्ष्म आहे हे जे विवेचन मला करायचं होतं. म्हणून काल आपण थांबलो की परमात्मा वस्तू सूक्ष्म आहे हे तर आता आपण मानलं की जसा पूर्ण सूर्यप्रकाश आहे, सूर्यप्रकाशातली काही किरणं घेतली आणि त्यांना जर आपण एकत्र मॅग्निफाईंग ग्लासमध्ये ठेवलं तर ते जाळू सुद्धा शकतात. तसं एवढं मोठं व्यापक मन, त्या व्यापक मनाला जर आपण सूक्ष्माला जर व्यापक केलं तर ते असेच प्रकाश देऊ शकतात जसा सूर्याने दिलाय. जसा सूर्यप्रकाश देतो निरपेक्षपणे, तो कधी म्हणतो मला अर्घ्य दिलं तरी सूर्यप्रकाश देतो, नाही दिलं तरी मानलं तरी तुम्ही 9 वाजता उठले तरी सूर्यप्रकाश तो देतच राहतो. 5 वाजता उठणाऱ्यालाही देतो आणि 9 वाजता उठणाऱ्यालाही देतो. मग त्याची निरपेक्षता पाहिल्यावर आपण एखाद्याने जरी आपल्याला अपमान केला ताबडतोब म्हणतो उद्यापासून तुझ्यासाठी काही करणार नाही. मग तो विशालता हृदयाचा गुणच नाही आहे तो. मग हा गुण जर आपल्याला सूक्ष्मातला समजला तर निदान आपल्यापुरता तरी आपण शांत होण्याची शक्यता आहे. म्हणून संगत त्याग म्हणजे परमात्मा वस्तू अत्यंत सूक्ष्म आहे, ते सूक्ष्म तत्व माझ्यामध्ये आहे. मग त्याच्या पुढचा भाग आहे बुद्धी, मन आणि इंद्रिय हे दृश्यात वावरतात. म्हणून जे न दिसे ते दिसे, जे 184वी ओवी जी सांगितली, जे नाही दिसत ते दाखवते आणि जे दिसतंय ते गायब करते. मग बुद्धी, मन आणि इंद्रिय हे जे आपले माईक इथल्या स्थूलापासून निर्माण झाले आईच्या गर्भात. आईच्या गर्भामध्ये बुद्धी, मन, अहंकार, इंद्रिय सगळी तयार नाही का झाली. पहिल्या महिन्यामध्ये असं तयार होतं, दुसऱ्या महिन्यात असं, मग 7व्या महिन्यात देह पूर्ण होतो, इथेच तयार झालाय. मन बुद्धीसुद्धा येते, मग तो सगळ्या गोष्टी करतो, हे इथे घडलंय. मग त्यातला मन कमी होत आहे, म्हणजे इथे घडलंय ते स्थूल शरीरातलं मन कमी होतं. मग दृश्य मग एखादी गोष्ट बघितली सुद्धा, मग त्याच्याकडे जर आपलं मनच गेलं नाही त्या गोष्टीकडे. नीता अंबानी $250 कॉफी पिते, तर ह्या कॉफी पिते ह्या दृश्याकडे जर मन गेलं की ती $250 कॉफी पिते, मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला ₹5 कॉफी सुद्धा कठीण आहे घेणं. झालं नकारात्मक विचार. मग तिला घेऊन ₹5 जे, मग आपण जर दुसरा विचार केला की ₹5 जे काम होतं त्याला $250 घालत, याचं कारण काय. पिणार तीच आहे, जाणार तेच आहे, होणार तेच आहे, आनंदही तोच मिळणार आहे. मग काय मिळतंय $250 घालवून. मग असं हे इंद्रिय दृश्य दिसलं, ती खूप सुंदर आहे, ती सुंदर आहे, पण तिच्या सौंदर्याचं शेवटी काय होणार आहे. आपल्यामध्ये नसलेल्या सौंदर्याने आपल्याला कोणतं नुकसान झालं. तिच्याजवळ खूप ज्ञान आहे, माझ्याजवळ नाही आहे, त्या कळण्याने काय फरक पडतो. जर मी आनंदात असेल, जर समाधान टिकत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी काही मॅटरच करत नाही. हे जेव्हा आपण कळतो मग वासना क्षय पावली. म्हणजे ही जी वासना आहे की तिच्याजवळ खूप आहे, ती 250, ती कशी श्रीमंत आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर आपल्याला असं वाटतं की त्याच गोष्टी आपण थोडक्यात सुद्धा करू शकतो, किंबहुना याच्याही पुढे जायचं आहे. या 4 शिड्या आहेत आज, याच्याही पुढे जायचं आहे. नाहीच प्यायलं कॉफी तर काय फरक पडतो, इथपर्यंत सूक्ष्मात जाणे आहे. मग सहज स्थिती येते. त्यामुळे मग त्यांनी निवेदन सांगितलं आहे ना की संगत्याग आणि निवेदनं, विदेह स्थिती आणि अलिप्तपण, ही ओवी 8वी आहे. विदेह स्थिती म्हणजे मी देह आहे, फक्त देह आहे, स्थूल देह आहे, फक्त एवढंच जे आपल्याला वाटतं. त्या स्थूल देहापेक्षा सूक्ष्म देह माझा आहे आणि तो खरा आहे, त्याच्याप्रमाणे वागायचं आहे आणि या देहाला नाचवायचं आहे, असं जेव्हा वाटतं ती विदेह स्थिती आहे. म्हणजे करायचं, कोणीही थांबवायचं नाही आहे याच्यातून. कोणीही असा अर्थ समर्थ म्हणतात, कोणीही असा अर्थ काढू नये
की सगळ्या गोष्टी थांबवून टाकायच्या, सगळ्या आनंदाने हसत खेळत जगायचं आहे. आणि आता तर कुंभमेळ्याला चालली आहे 13 तारखेला, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत राहणार आहे, याचाही आनंद घ्यायचा आहे. पण जे दिसतंय त्या दृश्यामध्ये वासना नको. ती वासनाचा जर क्षय झाला, वासना जर वाटली नाही, तर मग आपल्याला आज काहीच वाटणार नाही. तर झोपताना जसं आपण शांत मनाने झोपलं तर दुसऱ्या दिवशी आपल्या मनात कोणतेही तरंग नसतात विचारांचे, तसं आपण मेल्यानंतर जर वासनाच नसतील तर वासनाहीन असा देह मिळेल. आणि जो देह सूक्ष्माकडे नेणारा, लवकर नेणारा असेल. आणि त्याच्याही उपर जर पादसेवन भक्ती करून जर आपण सद्गुरूंना जर आपण वश करायचा आपण त्यांना प्रयत्न केला, तर सद्गुरू तर आपल्याला काहीही करू शकतात. अगदी भगवंताच्या मांडीवर नेऊन ठेवतात आपल्याला, इथपर्यंतही. याला विदेह स्थिती म्हणतात. संसार सोडायला सांगतच नाही आहे कोणी. त्या संसारामध्ये जी वासना अडकलेली आहे, त्या वासनेचा एक छोटी गोष्ट आहे की जर एखादी गोष्ट आपल्याकडून हरवली, तर त्याच्यामध्ये जर सगळं दिवसभर लक्ष जर राहिलं त्यामध्ये, तर दिवस आपला वाईट जातो. मग दिवस जर वाईट जातो, मग तसंच आपला मरणसुद्धा वाईट होईल. कारण त्याच गोष्टीसाठी पुन्हा परत यावे लागेल. कालचं उदाहरण ते. मग वासना क्षय पावली की दृश्याची किंमत वाटत नाही. जे दिसलं तेही वाटत नाही, जे दिसतंय आपल्याला तेही वाटतच नाही, तर मग पुढे आमच्या मनावरती परिणाम होण्याचा प्रश्न नाही. म्हणजे बुद्धी सूक्ष्मात आली, बुद्धी सूक्ष्मामध्ये आली. बघितल्यानंतर थोडा वेळ आनंद घेणे आणि त्यानंतर तो आनंद विसरून जाणे, आणि तो आनंद कुणामुळे मिळाला ही कृतज्ञता व्यक्त करणे, ही विदेह स्थिती आहे. दुःख झालं तरी ते प्रारब्धानुसार आलं, यातून मला सद्गुरू सावरून नेतील, ही अशी अवस्था. म्हणजे देहाच्या संबंधित जे सुख आणि दुःख आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडकणूक आपली होणार नाही, ती विदेह स्थिती आहे. शीतोष्ण सुख दुःखेषु. म्हणजे मग आता ह्यामुळे काय होतं, यामुळे 4 पायऱ्या सांगितल्या तरी संगत्याग आणि निवेदन, विदेह स्थिती, अलिप्तपणा, सहज स्थिती. त्यामुळे येते सहज स्थिती. सहज स्थिती म्हणजे सहम जातम सहजम, जितकं साधं. यासाठी अतिशय सुंदर उदाहरण आहे की लहानपणी आपण जे काल याचं तापाचं उदाहरण पाहिलं की लहान मुलगा असतो, लहान मुलगा जन्माला येतो जेव्हा, जे अगदी छोटं बाळ आहे, त्या ठिकाणी त्याला दुःख दिलं, तेवढ्यापुरतं टोचलं, त्याला इंजेक्शन दिलं, खायला नाही दिलं, भूक लागली तर रडतो. याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर वासना नसते, हे आईने असंच केलं नाही, आईने तसंच केलं नाही म्हणून मला मिळत नाही, उगाचच जन्माला आलो, ह्या सगळ्या काही गोष्टी त्याच्या मनात नसतात. दुःख आलं रडून टाकतो, सुख आलं तर हसूनही देतो, सुख आलं हसतो, दुःख. मग त्याच्यामध्ये जी स्थिती आहे ती सहज स्थिती आहे. त्या ठिकाणी जी स्थिती त्याच्या, मग याचं आपण कधीतरी निरीक्षण केलं आहे का मुलांचं निरीक्षण अशा पद्धतीने जर केलं तर ते लिंपत नाहीत त्या गोष्टीमध्ये. दुःख झालं हे तर त्यांना नंतर विस्मरण पण होतं. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता जेव्हा म्हणत असतात, ते बुद्धी विस्मरण पण होते, हे पण देवीचं कौतुक आहे. म्हणजे देवीने दिलेली ही देणगी आहे. ते विसरून जातात आपल्याला जे दुःख. आपण गर्भातलंही दुःख विसरतो. लहान मुलांना आईनीनं तेव्हा मला इंजेक्शन दिलं, आईनीनं मला खूप उशीर लावला दूध द्यायला, असं काही नसतं त्यांच्या मनामध्ये. आणि आपल्या बाबतीत जर एखादं दुःख आलं, ह्यामुळे झालं, त्यामुळे झालं, कदाचित याच्यामुळे झालं असेल, कदाचित मी तसं वागलो, इतके अनंत विचार त्या दुःखापेक्षा, त्या दुःखाच्या विचारांनीच आपण जास्त गोंधळ. तर ती सहज स्थिती म्हणजे आहे ते असंही चालू द्या. म्हणजे सरळ सरळ उदासीन होणे, या सगळ्या गोष्टीमध्ये उदासीन होणे आणि भगवंताकडे आकृष्ट होणे. भगवंत जे किती तसं साधं होतं आहे गणित. आता हळूहळू बोलून बोलून हे गणित सोपं, बोलून बोलून मी माझंच स्वतःला तिकडे न्यायचा प्रयत्न करते. सल्ला हा विषय नाही. जसं समर्थ म्हणतात की मी सल्ला देत नाही, त्यांनी जो अनुभव घेतला ते आपल्याला सांगतात. मग मलाही असं वाटतं जे समजलं ते त्यातल्या त्यात थोडंसं विस्तृत करून, सहज स्थिती म्हणजे काय की ज्या ठिकाणी जसे लहान मुलं वागतात तसं लहान मुलं आपल्या मनातलं जागृत करायचं आणि फक्त त्या दुःखावर विचार करायचा. हे दुःख झालंय ते कसं सहन करायचं, ते ह्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, हे वाईट, ते वाईट, हे पैसे नव्हते म्हणून, मग ह्याला दोष, त्याला दोष, ह्यानी वासना वाढतात म्हणे दुःखापेक्षा. दुःखाला मारून टाकायचं. ते सुबोध भावेचं वाक्य फार आवडतं, दुःखसुद्धा ग्रेसफुली घेतलं पाहिजे. आलं तर येऊ द्या, काही फरक पडत नाही, आणि आलं तर काही दिवसांनी संपून जाईल. कोणतीही स्थिती टिकत नाही. मग हे जेव्हा संपतो मग ती सहज स्थिती. मग जसं जन्मलेल्या मुलाचं उदाहरण सांगितलं, म्हणजे निवेदन झालं, हे आपल्याला वाटलं ते बोललं, विदेह स्थिती झाली. अलिप्तपणा म्हणजे या सगळ्या गोष्टीतून अलिप्त, सगळ्याच गोष्टीतून अलिप्त व्हायचं. ह्याची पुढची स्टेज अजून थोडी कठीण आहे, पण ती अलिप्त. आणि मग त्याच्यामुळे येते उन्मनी अवस्था. ती उन्मनी अवस्था तर आपण अनुभव घेणं शक्यच नाही, पण त्यांनी लिहिलेलं ते सांगते, उद अधिक मनस. मग त्यांनी म्हटलंय ऊर्ध्वगतीला, श्रेष्ठत्वाकडे जाणारं मन. मला त्याच्यासाठी एक छान उदाहरण तेव्हा आवडलं होतं
की मला जर एखादी गोष्ट चांगली येत असेल, मला जर कोणती गोष्ट समजत असेल, तर माझं बोट नेहमी वर जातं, हे गुरुचं बोट आहे, म्हणजे ऊर्ध्व गतीला जातं. आणि मला जर एखादी गोष्ट येत नसेल, मी जर एखाद्या गोष्टीत अपयशी झाले, तर मी खाली बघते, म्हणजे ती आपली खालची गती आहे. खालची गती वाईटच वाटते, खाली मान आपोआप जाते. त्याला का कोणी शिकवलं आहे का? ज्यांचं चुकतं तो असं पाहत नाही कधी, आणि ज्याचं आलं तो खाली बघू शकत नाही, तो सारखा टीचरनी माझ्याकडे बघावं, गुरूंनी माझ्याकडे बघावं. आज मी तुम्ही सांगितलेला सुबोध म्हटला, असं म्हणत असताना महाराजांनी माझ्याकडे बघावं, अशी मान ताठ, डोळे उंच, बोट वर. ह्या सगळ्या ऊर्ध्वगतीच्या ज्या अपेक्षा, ज्या काही संकल्पना आहेत, म्हणजे ते उन्मनी अवस्था. आपण त्याच्यावर नाही जाऊ शकत, कारण त्याच्यावरची अवस्था आपल्याला काय समर्थांना आणि सगळ्या आपल्या सद्गुरूंना ती माहिती आहे. पण ऊर्ध्वगतीला जायचं एवढं लक्षात घ्यायचं. तसाही प्राण आपला निघून ऊर्ध्वगतीला जातो, पण तो पुन्हा येतो आपल्या वासनांमुळे, ते येऊ नाही द्यायचं. जे वर गेलं ते वरच टिकलं पाहिजे. म्हणजे असं टोचे मारत राहायचे त्याला सारखं, की वरच, बिलकुल खाली यायचं नाही. त्याला पतन होणे म्हणतात. भागवतामध्ये म्हणतात की गोपीगीतामध्ये, की पतन होतं त्याचं. कितीही जवळ जायचा प्रयत्न करतो, पुन्हा काही ना काही कोणती तरी वासना मनामध्ये येते, कोणता तरी अहंकार मनामध्ये येतो, आणि मग आपलं पतन होतं, म्हणजे पुन्हा खाली, व पुन्हा टोचा. ऊर्ध्वगतीलाच जायचं आहे फक्त. ह्या सगळ्या गोष्टी आपणच करायच्या आहे. मग ही उन्मनी अवस्था मला समजलेली नाही, पण एक उदाहरण याच्यासाठी, की फक्त वर जायचं आहे, खाली मान आपली आली नाही पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये खाली मान आणायची नाही. मग ही जी अवस्था आहे ती ऊर्ध्वगतीला श्रेष्ठ. मग तिथे काय आहे ऊर्ध्वगतीला? जसं आता आपण सोलीव सुख पाहिलं, सोलीव सुखामध्ये म्हटलंय त्यांनी ऊर्ध्वगती श्रेष्ठत्व आहे. आणि दुसरी अतिशय महत्त्वाची, अगदी अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट आहे, आणि ती म्हणजे पूर्णता. त्या पूर्णतेसाठीच तर शोध चाललाय सगळा जीवाचा. अपूर्णता आपल्याला मिळते जीवनामध्ये. हा जो सूक्ष्म तत्व आहे, ते सूक्ष्म तत्व त्या परमतत्वात मिळाल्याशिवाय श्रेष्ठत्व नाही, पूर्णत्व नाही. आणि ते पूर्णत्व आल्यानंतर काय राहिलं शिल्लक? अशी ही जी अवस्था आहे, ती उन्मनी अवस्था संत अनुभवत असतील नाही, असतातच. आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. मग ऊर्ध्वगती, श्रेष्ठत्व, पूर्णता, विकास, मुक्ती, मोक्ष, हे सगळे शब्द उन्मनीच्या सोबत आहे. हे शब्द आपण किती पटकन वापरतो उन्मनी अवस्थेमध्ये गेले, आणि त्यांची समाज. इतकी सोपी गोष्ट आहे. जर साधी पादसेवन भक्ती सांगत असताना नुसतं निरूपण त्याच्यावर होऊन, साधं निरूपण होऊन सुद्धा त्याचे जे खाचखळगे आहे, म्हणजे त्याला टोचणं सारखं मनाला चालू आहे. म्हणजे ऊर्ध्वगती, श्रेष्ठत्व, पूर्णत्व, मोक्ष. पूर्णत्व नको का आपल्याला? अपूर्णाचा अंश आहे आपण. असं आपल्या आईपासून जन्माला आलो म्हणजे आईला सोडलं, आपल्या मुलालाही सोडणार आहे आपण. मग हे अपूर्ण आहे ना. कितीही टिकायचं ठरवलं तर हे टिकत नाही ना. ते पूर्णत्व तिथे आहे, कारण मुलालाही पूर्णत्व तिथेच आहे, आईलाही पूर्णत्व तिथेच आहे, सगळ्यांचं तिथेच आहे. मग हे अतिशय महत्त्वाचा जर शोध आपल्याला लागला, तर सूक्ष्माकडे विचार होतो. आणि हा सल्ला नाही, आनंदाचा सिद्धांत आपल्याला बघायचा जर असेल तर ही उन्मनी अवस्था आहे. मग ही उन्मनी अवस्था, मग आता त्याच्यामध्ये पुन्हा आपल्या 3 अवस्था आहेत. तशा आपल्या 3 अवस्था असतात: जागेपण आणि स्वप्न आणि सुषुप्ती. स्वप्न आणि गाढ झोप. गाढ झोप, हे 3 गोष्टी आपण अनुभवतो. मग जागेपणी तर दिसतंच आहे स्पष्ट, जे दिसतं तेच खरं वाटतं, तिथे अडकतो ना माणूस, स्थूलामध्ये अडकतो. हा जागेपणाचा दोष आहे. मग तो जागेपणाचा दोष, तो 184 श्लोक वाचून तो जागेपणामध्ये थोडीशी जागृती येते. मग जागेपणा, मग स्वप्न, गाढ. स्वप्न जे असतं की नाही, जे आपल्या मनात जागेपणी बघतो ते स्वप्नात दिसतं. जे आपण जागेपणी बघतो ते स्वप्नात दिसतं. मनी दिसे ते स्वप्निवस आहे, स्पष्टच आहे. मग आता एवढा सिद्धांत जर कळला, तर मनात हेच वसवायचं की जे पाहायचं आहे, मनामध्ये हेच आणायचं की जे बघायचं आहे. अगदी लहान मुलं तर लहान मुलं स्वप्न पाहतात, परीराणी आली, परीराणीने मला हे दिलं का, त्यांच्या मनात ते चालू असतं. अगदी नाती तर मला सांगता असं असं झालं, इतकी छान. मी अगदी गोड स्वप्न तिचे ऐकत असते, किती छान स्वप्न पडतं. कारण विचार चांगले आहेत ना सध्या, अगदी प्युअर विचार असतात, त्यामुळे तसेच प्युअर त्यांना स्वप्न पडतात. आपले इतके गढूळ विचार, ह्यांनी मारलं त्यांनी मारलं. लहानपणी तर 8व्या वर्षी मासे दिसायचे, इतके मोठे मोठे देवमासा म्हणे. मी मग त्याचा फोटो काढला, म्हणजे मनातल्या मनात, आणि सगळ्या मोठ्यांना सांगितलं, हा एवढा मोठा मासा मला दिसतो. तर त्यांनी माशाचा अर्थ आता काढायला लागले सगळेजण, की तो कसा असतो दिसणं. कारण मनामध्ये भीतीच असते सारखी पाण्याची आणि माशाची. इतका मोठा मासा, मी कुठेतरी बसलीन खालून बघतोय आणि मला असे घाणेरडे स्वप्न पडतात. हे स्वप्नाचं कारण मनामध्ये विचारच तसे असतात. मग तेव्हा पडले ठीक आहे,
जेव्हा समजत नाही तेव्हा पडलं, ठीक आहे. आता जर विष्णूंचं रूप आपण पाहिलं, चतुर्भुज विष्णू बघितले, शंख बघितला, समुद्र बघितला, समुद्रामध्ये गेलेल्या कच्छा अवतार बघितला, भागवतातली एखादी गोष्ट गजेंद्र मोक्ष बघितला, शबरी माता बघितली, मग रामसीतेचा वनवास बघितला, काही बघू शकतो आपण. रात्री झोपताना सतत त्याचाच विचार केला तर आपल्याला ते पण दिसू शकतं. ही किती मोठी सोय आहे. मग जे घडलं ते घडून गेलं. लहानपणी छान स्वप्न पण बघितले, त्याच्यानंतर विचित्र स्वप्नसुद्धा बघितले, भीतीदायक. परीक्षेला जायचं आहे आणि परीक्षेला काहीच आठवत नाही आणि ॲक्च्युली मेरिट आलेलो असतो त्या परीक्षेमध्ये, पण रात्री स्वप्नात काय दिसतं, आतलं मन काय म्हणत असतं, काही तुला जमलं नाही, इतर जण पुढे जातील, तुझं काही नाही, मग आपण नापास झालो, मला लिहिताच आलं नाही, एक प्रश्नच मला इतके विचित्र स्वप्न पडतात आणि प्रत्यक्षात आपण मेरिट आलेलो असतो. कारण विचार तसे असतात ना. मग जसे विचार जागेपणी करतो तसे स्वप्नात दिसतात आणि तेच गाढ झोपेमध्ये सुद्धा दिसतात. हा नियमच दिलाय सिद्धांत. मग हा जर 3-4 नियम आज आपल्या निरूपणात कळले, मग त्या नियमांवर जर आपण काम केलं तर मग त्या निद्रेतही दिसणार नाही, जागेपणी दिसणार. जागेपणी बघितलं तरी फरकच पडत नाही. जागेपणी जे दिसतं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मग ते दिसलं नाही त्याच्यामुळे स्वप्नातही येणार नाही आणि स्वप्नात येणार नाही म्हणून झोपेतही येणार नाही. गाढ झोपेत सुद्धा ते विचार येणार नाहीत. असा जर आनंद आपल्याला मिळत असेल, जे आपल्याला वाटतंय तेच, व्हॉट वी थिंक वी बिकम. महत्त्वाचा नियम आजकाल इंग्लिशमध्ये तर फार चालतो, व्हॉट वी थिंक वी बिकम. वी शुड थिंक ॲप्रोप्रिएट. मग आपल्याला जसं प्रत्यक्ष विचार करायचा आहे, जसं पाहायचं आहे तेच बघायचं. आपला तेवढा कंट्रोल पाहिजे, नियंत्रण पाहिजे. त्याच्यासाठी रामनामाच्या जपाचं म्हटलं, जे आपण शब्द शेवटचा झोपताना वापरू, श्रीराम म्हटलं तर दुसऱ्या दिवशी श्रीराम म्हणून जागे यायला पाहिजे. 6 महिने 7 महिने 1 वर्ष काही लागो त्याला, अशी साधना. मग त्या दिवशी झालेलं भांडण विसरायचं, त्या दिवशी झालेले आपण केलेला कोणाचा अपमान विसरायचा, कोणी आपला केला अपमान विसरायचं, श्रीराम. या श्रीराम एका शब्दावरती जर झोपली आणि सकाळी जर श्रीराम आठवलं, ते भांडण जर आठवलं तर आपली साधना अपूर्ण आहे. याला काही वेगळं जपमाळ करायची गरज नाही. मग हे जेव्हा करतो तेव्हा जे आपण करू ते मिळतंय. जसे पेरू तसं कणीस उगवत आहे, इतकं स्पष्ट निसर्गामध्ये नियम दिसतोय. तर मग या प्रकारची जी अवस्था आहे ती संगत्याग, निवेदन, विधेयस्थिती, अलिप्तपण, सहजस्थिती, उन्मनी. आता अजून एका शब्दावर बोलायचं राहिलं की या मग स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर जगाचाही मी मग ही जी स्वप्नात नाही, निद्रेत नाही, कुठेच नाही, सगळं प्युअर, सगळं पवित्र झाल्यानंतरची जी अवस्था आहे, मगाशी जी उन्मनी झाली ती स्थिती झाली, ती ते म्हणतात आहे की तुर्यावस्था म्हणतात. आता त्या शब्दाचं नाव आपण पुष्कळदा ऐकलं, ही तुर्यावस्था. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये तर तुर्येवरती पुष्कळ बोलतात, कारण त्यांनी स्वतः सदेह वैकुंठाला गेले आहेत. ते तर सगळ्यात मोठं उदाहरण आहे. त्यामुळे तुर्या अवस्थामध्ये मग त्या ठिकाणी ते विचार करतात. कारण हा विचार करता की मी श्रीराम 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 म्हणता म्हणता वाईटाचं आपणहून विस्मरण होत आहे. झालेलं भांडण, झालेलं दुःख शरीराचं राहत नाही शिल्लक. आमच्या महाराजांची अवस्था आपण बघितलेली, आम्ही बघितलेली आहे की ज्या ठिकाणी अतिशय दाह शरीराला असताना त्यांच्या नाडीतून जेव्हा डॉक्टरांनी हात लावला, त्यांच्या चरित्रात लिहिलं आहे की इतकं भयंकर त्यांना यातना शरीराच्या देहांना असताना सुद्धा त्यांच्या नाडीला जेव्हा डॉक्टरांनी हात लावला त्यावेळी त्यांना श्रीराम जयराम जय जयराम त्रयोदशाक्षरी मंत्र ऐकू येत होता. प्रत्येक श्वासावर ते जरी बेशुद्ध अवस्थेत होते तरी त्यांच्या श्वासावर त्यांचं पूर्ण नियंत्रण असल्यामुळे श्रीराम जयराम हे जर एका देहधारी व्यक्तीला जमू शकतं तर तेच आपल्याला तळमळून सांगतायत ना की तुम्हालाही जमू शकतं. अशक्य असं काही नाही. आणि त्याच्यावर मी कृपा करणार आहे, कारण तुम्ही पादसेवन भक्तीचं करणार आहे, माझे पाय प्रक्षालन करणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला कळणार आहे तर मग तुम्हाला मी सगळं देणार आहे आणि मला द्यायची खूप उत्सुकता आहे. कारण असा एखादा तरी माझ्याजवळ यावा की ज्याला हे मला देता यावं. बाकी सगळे ते घर मागणारे, दार मागणारे, मुलं मागणारे सगळे माझ्याजवळ येतात, पण तुर्यावस्था द्यायची पण माझी इच्छा आहे. जी मी अनुभवली ते तुम्हाला आपल्यासारखे करती तात्काळ. हे जे मंत्र म्हटलेले आहेत त्यांनी ते खरे आहेत. मग तो मी देह नसून आत्मा आहे याची जाणीव त्याला व्यक्तीला होते. तुर्यावस्था म्हणजे मी देह नाही, मी देहधारी आत्मा आहे. मग त्याला स्वरूपाचंही दृश्य, म्हणजे स्वरूप जे दिसतं ते दृश्य स्वरूपाचं ज्ञान होतं, दृश्य जगताचंही ज्ञान होतं. म्हणून मी प्रत्येक वेळी म्हणजे जे म्हणत असते की जग नाशिवंत आहे, हा जो सिद्धांत आहे, जग खोटं आहे, जगन मिथ्या जे म्हणतात तसं नाही आहे. दृश्यही खरं आहे आणि स्वरूपही खरं आहे. माझं स्वरूप खरं आहे, ते जिवंत मी असेपर्यंत आहे, म्हणून दृश्यही खरं आहे. आणि त्या दृश्यातून जे सुखदुःख मिळतात ते फक्त मी लावून नाही घ्यायचे माझ्या मनाला. हे जे ज्ञान आहे ते देह नसून आत्म्याचं ज्ञान जे मला मिळतं ते दृश्यातही आनंद, म्हणजे अगदी कुंभमेळ्याला जातानाही आनंद,
घरामध्ये दुःख झालं तर डोळ्यातून अश्रू आले तर ठीक आहे, पण त्या अश्रूंवर नियंत्रण माझ्या आनंदाचं आहे, माझ्या मूळ आनंद स्वरूपाचं नियंत्रण आहे. आले तर येऊ दे. आणि ते सुद्धा अश्रू पादसेवन भक्तीमध्ये त्याच अश्रूंनी त्यांचे चरण धुवायचे आहेत. तर मग अशा प्रकारचं याही पुढे काय जाणार आहे अजून सांगा. किती अवस्था झाल्या आहेत. समर्थांनी सांगितले, संगत्याग आणि निवेदन, विधेयस्थिती अलिप्तपण, सहजस्थिती उन्मनी विज्ञान, ते सप्तही एकरूप, याही वेगळी नामाभिधाने, समाधानाची संकेत वचन. हे मी काल जे बोलली त्याच्यामुळे याच्याही पुढे विकास आहे. याच्याही पुढे विकास म्हणजे हे जे काही मी अनुभवतोय आता, आनंद किंवा सुख किंवा दुःख, हे जे ब्रह्मांडाचं स्वरूप आणि माझं स्वरूप दोन्ही मला दिसायला लागलं, ती जी अवस्था आहे तो शुद्ध आत्मा आहे. ती आत्मा आहे. याही पुढे जो विकास होतो तो शुद्ध आत्मा या आपल्या शरीरामध्ये जो राहतो, त्याला बाकीच्या गोष्टींनी गढूळपणा नाही, प्रदूषण नाही, तो स्थिर आहे. समाधी अवस्थेत म्हणजे समाधी म्हणजे अगदी काही झोपला नाही आहे, पण तो अगदी स्पष्ट बघू शकतो हे दृश्य जगात काय चाललं आहे आणि मला काय अपेक्षित आहे, मला कशातून आनंद मिळतो, हे अगदी स्पष्ट झालं आहे. मग तो आत्मा लीन होऊन शरण जातो. आणि मग कसा शरण जातो की जबरदस्तीने नाही, करावं महाराजांना नमस्कार, करावं तसं नाही. महाराज मला वाचवा, मला सगळं कळलं, मला कळलं स्थूल काय आहे, सूक्ष्म काय आहे, ते बघू शकतो मी आता, म्हणून मी तुम्हाला शरण आलो. ही तुमचीच कृपा आहे. पुन्हा हे जे कळलं ते सगळी तुमचीच कृपा आहे बरं. मग जगत परम. मग त्याच्याही पुढे अजून एक अवस्था आहे, आणि ती अवस्था म्हणजे हे जग तर आहेच. जे वाईट दिसत होतं ना आत्तापर्यंत डोळ्यांनी, माझी दृष्टी बदलल्याबरोबर, हे सगळं रूप, हे सगळं जग परमात्म स्वरूप आहे. म्हणजे सगळीकडे परमात्मा विराजमान आहे. मग कोणतं सुख, मोठं कोणता लाभ, कोणती हानी, कोणता अपमान, कोणता अहंकार, काही नाही. तो जे दिसणं भासणं असे सगळं आहे ते परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि त्या परमात्म्याच्या स्वरूपामुळे परमात्मा जसं करतो ते सगळं मला मान्य आहे आणि मला ते सगळं समजतं आहे. आणि त्यामुळे ही जी विकासाची पुढची अवस्था आहे ती अवस्था म्हणजे आपण मोक्षाचीच अवस्था आहे. आता हे पटवत असताना त्यांनी एक शब्द अजून टाकलाय, तो म्हणजे नामाभिधाने अनुर्वाच्य धादांत सत्य वस्तू बहुधा अनुभवावी अंगे सकळ कळती संत संगे चौथे भक्तीचे प्रसंगे गौप्य प्रकटे. नामाभिधाने समाधानाची संकेत वचने सकळ करती पादसेवने उमजो लागे. नाही, हां, त्याच्या मागे जायचं आहे. सहजस्थिती उन्मनी विज्ञान. आपल्याला विज्ञान आवडतो ना शब्द. विज्ञानाचे विद्यार्थी आपण, कारण प्रत्येक गोष्टीला क्रॉस करायचं, विचारायचं प्रश्न. मग वि अधिक ज्ञान हा दोन शब्दांचा तो बनलेला आहे. मग तो शास्त्रार्थ त्या विज्ञानाचा, जर आपण विज्ञानाचे कोणी विद्यार्थी असतील तर विज्ञानामध्ये प्रमेय दिलेलं असतं, एक गोष्ट सांगितलेली असते आणि ती गोष्ट सांगण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करतात. मग प्रयोग केल्याशिवाय ती सिद्ध होत नाही, म्हणून त्याला विज्ञान म्हणतात. एखादी गोष्ट सांगितली तर ती सिद्ध होते. त्यासाठी एक अतिशय साधं, अतिशय म्हणजे अगदी खालच्या पातळीचं उदाहरण आहे. एक सिद्धांत आहे की H2SO4 मध्ये जर आपण सोनं टाकलं तर ते विरघळून जातं. कोणता H2SO4 असेल मला माहिती नाही, कोणतं तरी एक ॲसिड आहे, आम्ल, की ज्याच्यामध्ये जर सोनं टाकलं तर ते विरघळून जातं. मला आनंद होतो आहे सांगताना खूप. याच्यामध्ये हा एक सिद्धांत आहे की या ठिकाणी जर सोनं टाकलं तर विरघळून जातं. तर प्रश्न विचारला आमच्या शिक्षकांनी, असं होतं तर मी टाकतोय आता या लिक्विडमध्ये मी माझी अंगठी टाकणार आहे मी, असं म्हटल्याबरोबर मग विरघळतं असं, याला वाद आहे की अपवाद आहे हा. तर मी म्हटलं तुम्ही जर टाकणार आहात, म्हणजे चाणाक्ष किंवा लक्ष असलेला विद्यार्थी काय म्हणेल, सर तुम्ही टाकताय म्हणजे विरघळणार नाही. विरघळली असती तुम्ही टाकली असती का? म्हणजे सिद्ध काय होत आहे की त्यावरती कोणताही परिणाम होत नाही. अनुभवानी स्वतःच्या बुद्धीनी त्यांनी टाकल्याबरोबर डोक्यात असा विचार आला, जर त्याच्यावरती परिणाम झाला असता आणि त्यातलं सोनं जर कमी झालं असतं किंवा ती विरघळली असती तर आपले हे जे शिक्षक आहेत ते टाकतील का आपल्या डोळ्यासमोर? म्हणजे त्यावेळेचा जो अनुभवाचा सिद्धांत आहे तो अजूनही लागू आहे की आनंद आहे असं म्हणतात तर मला कसं पटेल, कारण ते आनंदी आहेत ना. जशी त्यांनी अंगठी टाकली आणि ती विरघळणार नाही हे मला आधीच कळलं, कारण की टाकणारच कसं मग अंगठी त्या ठिकाणी टाकणार नाही, कारण टाकलं असतं तर ते विरघळलं असतं. हा सिद्धांत मला आधीच कळला आणि तेच त्यांना पटवायचं होतं की यावरती या ॲसिडचा परिणाम होत नाही. हे सिद्ध आहे, हे विज्ञान सिद्ध करत असतं.
मग ते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे सिद्धांत, मग ते करून दाखवलं त्यांनी, टाकलं नाही होत ना, मग ते आयुष्यभर लक्षात राहिलं. मग असं जर विज्ञान सिद्ध करतं, तसं शास्त्रामध्ये वर्णन केलेल्या परमात्म स्वरूपाचा स्वतः अनुभव घेतलेले हे सिद्ध संत आहेत. मग त्याला विज्ञान म्हणतात. मग विज्ञान आणि सायन्स जसं प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध होतं, तसं प्रमेयांचं ज्ञान म्हणून की म्हणजे जे प्रमेयाचं ज्ञान कशामुळे मिळतं, जर ते सिद्ध झालं तर. मग या अर्थानं विज्ञान हा शब्दसुद्धा परमात्म स्वरूपाचे अनुभवसिद्ध ज्ञान आहे. म्हणजे तुम्ही पारायण केलं, ह्याच्यावरती मला जास्त बोलायचं आहे. याचं जर पारायण केलं आणि अनुभव नसेल तर ते विज्ञान कसं? विज्ञान आम्ही विद्यार्थी कोण मानेल विज्ञान आहे हे? कारण त्याचा अनुभव आला पाहिजे. नाही तर नुसतं वाचायचं, म्हणूनच लोकांना त्रास होतो. अनुभव येत नाही आणि नुसती पारायण, छाती दुखते, कंबर दुखते, पाय दुखतात आणि वेळ जातो, डोकंसुद्धा कधी कधी दुखतं, 2दा चहा पितात तरी मला समजत नाही. याचं कारणच ते आहे की ते सिद्ध होत नाही. कोणतीही गोष्ट जर सिद्ध होत नसेल तर त्या गोष्टीचा त्रासच होणार आहे. आम्ही विज्ञानालाही मानणार नाही. जर ते सोनं विरघळलं असतं तर प्रमेय खोटा झाला असता. मग खोटा प्रमेय विद्यार्थी मानतील का? नाही मानणार. तसं या ठिकाणी मला काहीच आनंद नाही, उलट मी आजारी पडले. हे वाचन करून करून, पारायण करून करून जर मी आजारी हनुमंताची जेव्हा एकदा परीक्षा झाली, हनुमंताचा एक भक्त होता गाढ, इतका प्रगाढ, आपण काहीच करत नाही त्या मानाने. त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली, खाणं नाही, पिणं नाही, काहीच नाही, आणि भगवंत प्रगट झाले, हनुमंत प्रगट झाले. तसे ते कठीण आहे म्हणे प्रगट व्हायला, पण ह्याच्यासाठी आले कारण आपल्याला शिकवायचं असतं त्यांना काहीतरी, म्हणून ते त्याच्यासमोर प्रगट झाले. आणि त्याला इतका काळी होऊन गेला, बारीक होऊन गेला, डोळे थिजलेले, आणि अशा पद्धतीने इतकं जप तप ध्यान धर्म, किती चांगली गोष्ट केली त्यांनी, पण ती केली आणि हनुमंत प्रगट झाले. आणि त्याला सांगितलं मी प्रगट झालो आहे. मग प्रगट झालं तर तो म्हणाला की मला ओळखायला सुद्धा येत नाही. त्याच्या प्रतिक्रियेच्या आधी ते म्हणाले मी प्रगट झालो पण प्रसन्न नाही. प्रगट झालो पण प्रसन्न नाही, कारण मी कशाचा अवतार आहे? मी बलभीम आहे. माझं शरीर बघ कसं आहे, धष्ट पुष्ट, मी काही करू शकतो. तुला तर मान पण वर करता येत नाही मी दिसलो तर. मी प्रत्यक्ष तुझ्यासमोर आलो, तू मान पण नाही वर करू शकत आहे, इतका थकलाय तू. म्हणजे प्रत्यक्ष ज्याच्यासाठी मी एवढे कष्ट केले तो समोर उभा आहे, पण बघायची ताकदच नाही माझ्यामध्ये. मग काय उपयोग आहे त्या सगळ्या कष्टाचा? काय उपयोग आहे? मग ते सिद्ध ज्ञान नाही ना, सिद्ध काहीच झालं नाही. शबरीचं झालं, याला अपवाद नका म्हणू पुन्हा मग, की मग शबरी तर अगदी थिजून गेली आणि शेवटच्या क्षणी तिला मिळालं, असा अर्थ नाही. हनुमंत म्हणतात शक्ती नसेल तर तुझ्या शरीराचा उपयोग नाही. या ठिकाणी तिला शरीराचा उपयोग नव्हता करायचा, तिला विलीन व्हायचं होतं परमात्म्यामध्ये. ती विलीन झाली. याला विलीन होण्यासाठी केलेलं नव्हतं, त्याला पुढे आयुष्य काढायचं होतं की मला तुझी शक्ती प्राप्त झाल्यावर मी असं करीन, म्हणून बलभीमाची उपासना केली. आणि बलभीमाची उपासना करताना स्वतः कृश झाला. म्हणजे दोन्ही याच्यातून आपल्याला जसा पाहिजे तसा अर्थ काढायचा. पण सिद्ध ज्ञान हे आहे की जर एखादी गोष्ट आपण केली तर त्यातून आनंद मिळालाच पाहिजे. हे विज्ञान आहे. विज्ञान जसं सिद्ध करतंय, आता त्यांनी एवढे परमाणूचे श्लोक, जे काही एवढ्या अवकाशाचा शोध लागला त्या ठिकाणी ते जाऊन बघू शकतात आहे, सिद्ध करतात ते तिकडे. मी जो शोध लावला तो तिथे आहे मंगळ, त्या ठिकाणी आहे सगळे शुक्र, त्याचं अंतर एवढं आहे, ते सगळे सिद्ध करतायत, तेव्हा कुठे ते बोलू शकतात आहे. मग आमच्या पारायणामधून जर आम्ही सिद्धच नाही करू शकलो काही, तर त्या विज्ञानाचा उपयोग काय त्या पारायणाचा? असं सिद्ध संत म्हणत असतील की पारायण करा म्हटलं की लागलीच करायला लागतात. पारायण करायलाच पाहिजे, पण त्रास व्हायला लागला, दिसतंय स्पष्ट माझं शरीर दुखतंय, माझं मन दुखतंय, घरी काम नाही करायचं, त्यांना म्हणायचं बोलू नका बिलकुल, माझा पारायण सुरू आहे, 2 तास माझ्याशी बोलायचं नाही. नातू रडतही असला तरी मी पारायण करते. मग असं केल्यानंतर तो नातूही रडतो, त्याची आई पण चिडते, त्याची सूनही चिडते, घरात आपली चिडचिड, उठल्यावर चिडचिड. हे त्याचं फळ आहे का पारायणाचं? अजिबातच नाही. उलट त्याला उचलून घेतलं, ओवी थांबवली आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघितला, कर्तव्यपूर्तीचा आनंद जर मिळाला तर कदाचित पारायण सफलही होऊ शकतं. कदाचित म्हणजे 1% तरी कदाचित, पूर्ण ज्ञान होणारच नाही आहे, पण न्याय आपण संसाराला दिला असं जरी काही मनात आलं तर शांती तर मिळेल. जी चिडचिड होते, सुनेची पण होते, आपली पण होते, सगळ्यांचीच होते, कशाला पारायण करता? मग पारायणातून इतका वेळ घालवतात, कारण नसताना इतका वेळ, इतके घरचे बोलतात, आपल्याला त्रास होतो. ह्या पारायणांना काही अर्थ नाही. मग हे जे पारायण ते विज्ञानाने सिद्ध केलं आहे की जर तुम्ही एखादी गोष्ट करत असाल, आज जर मी काही लिहिलं, आज जर मी काही बोललं, तर त्यातून मला आनंद झाला पाहिजे आणि त्यातून मी मौनात गेली पाहिजे, तो आनंद घेतला पाहिजे की माझं बरोबर होतं बोलणं, मला काही त्रास नाही झाला त्याचा आणि इतरांनाही त्रास होऊ नये अशी मी प्रार्थनाही केलेली आहे. मग या सगळ्या गोष्टीतून जर आनंद पेरला जाईल तर ते सिद्ध सायन्स आहे.
सिद्ध विज्ञान आहे असं समर्थ म्हणतात. एवढ्या सगळ्या गोष्टी त्या पादसेवनामध्ये असल्यामुळे आजचा दिवस मला सुचेना काय बोलायचं आहे. इतके 3-4 विषय त्या ठिकाणी एकत्र झाले. आता ही 8व्या नंबरची ओवी संपलेली आहे. परमात्मा स्वरूप अत्यंत सूक्ष्म असल्याने त्यास काही स्थूल किंवा दृश्य पदार्थ स्पर्श करू शकत नाही, त्याला स्पर्श करू शकत नाही. मग दृश्याचा संपूर्ण त्याग करणे म्हणजे संगत त्याग आहे. दृश्याचा संपूर्ण त्याग, जे दृश्य दिसतंय आणि आपण दृश्यातच अडकलो आहे की नाही याचा विचार करा. आपण फक्त दृश्यात अडकलो आहे. दृश्याच्या पलीकडे काही आहे हे आपल्याला दिसत जोपर्यंत नाही तोपर्यंत दृश्याचा त्याग होऊ शकत नाही. मग दृश्याच्या पलीकडे नातू जसा दिसतो, नातूच्या पुढे बाळकृष्ण आहे, बाळकृष्णाने आपल्याला दिलेलं आहे. नातूची सेवा करत असताना बाळकृष्णाची सेवा करून जर आपण बाळकृष्णापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला तर दृश्य जगाचा नाश म्हणजे त्या संघाचा त्याग मनानी करायचं नाही. त्याला आंघोळी घालायची, त्याला खाऊ घालायचं, त्याला गोष्टी सांगायच्या. आज तर 10 गोष्टी सांगितल्या माझ्या नातीला, सगळं सांगायचं. तिची कविता इंग्लिशची सुद्धा शिकवत असताना मला तर हे सगळं दासबोधच दिसत होता. इतकी सुंदर कविता तिला शिकवली. मग हे सगळं करत असताना तो आनंद मिळाला, तो पारायणाचाच आनंद आहे. काल त्यांनी सांगितलं पारायण करणे आणि एखादी चांगली गोष्ट करणे आनंद एकच आहे. मग दृश्य वस्तूला थोडं बाजूला ठेवून दृश्याच्या पलीकडे असलेली गोष्ट आनंदित होते, तेव्हा कुठे सूक्ष्म शरीर आपलं आनंदी होतं. हा अतिशय वेगळा विचार जो 184 नंबरच्या ओवीमध्ये मनाच्या श्लोकात जो मी तो काल सांगितला ते पुन्हा ऐकू शकतो आपण. आणि तोच हा विचार आहे, ते संत करतात. परमार्थ हा आता आत जाण्याचा मार्ग आहे. परमार्थ हा बाहेर राहण्याचा मार्ग नाही, आत पाहण्याचा मार्ग आहे. मग एका आत्मस्वरूपापेक्षा सर्व काही अनात्म जे जे पाहता येते ते ते आत्मा नव्हे. आणि एक सिद्धांत सांगून दिला या ठिकाणी या शब्दांमध्ये, त्याच्यावरती निरूपण झालं आहे की जे जे दिसतं ते आत्मा नाही. जे जे दिसतं ते आत्मा नाही म्हणजे त्याच्या आतमध्ये जे आहे ते आत्मा आहे. म्हणून म्हणतो ना आपण प्रत्येकाच्या हृदयात वसलेल्या, हे जे सत्संगातले लोक सगळे म्हणतात सर्वांच्या हृदयात, तो वाईटही वागणारा माणूस असला तरी त्याच्या आतमध्ये जे हृदयामध्ये चैतन्य आहे त्या चैतन्याला नमस्कार असं म्हणतो ना आपण. पण ते समजलं पाहिजे. जी वस्तू लक्ष देऊन आत पाहायला पाहिजे, ती गोष्ट आतमध्ये पाहायला पाहिजे, ध्यानामध्ये जायला पाहिजे. ध्यानामध्ये ते आपल्याला सापडणार आहे. ती तुरी अवस्था, हळूहळू उन्मनी अवस्था, यावरती समर्थ बोलतीलच. शास्त्रप्रचित, पण ते सगळं शास्त्रप्रचित पाहिजे. मी सगळं सोडून एकांतात स्वतःच्याच मनाने जर काही करायचा प्रयत्न केला तर तो असफल होतो. म्हणून पादसेवन भक्तीमध्ये एवढं निरूपण आहे की हे सगळं समर्पित करायचं, ते जसं गुरुवाक्य प्रमाण करायचं आणि अशा पद्धतीने हे आपण ऐकायचं. मग जी वस्तूचे ध्यान करावे ती वस्तूच आपण होऊन जाते. शास्त्रप्रचित, गुरुप्रचित यांचा आत्मप्रचितीशी मेळ वेगळेपणा असा उरता कामा नये. तद्रूप होऊनच ती वस्तू पाहावी. तद्रूप होऊन ती वस्तू जर पाहता आली आपल्याला तर त्या गोष्टी आपल्याला अतिशय आनंददायी आणि नश्वर सुख ते देते. 1 मिनिट फक्त. आता याच्यासाठी आपण जे आता हे पादसेवन करतोय त्यासाठी 2 मिनिटं मला वेळ द्या फक्त. असं मला वाचण्यात सापडतच नाही काही कधीच. मनाने जे बोलायचं ते पटकन सुचतं. मग असं या एक 5 मिनटं मला द्यायच्या. असं जे आपल्याला कळलं आता तर ते असं आपल्या जीवनामध्ये आश्चर्य घडावं, असं हे जे घडलं आहे ना ते आश्चर्य घडावं ही अशी प्रार्थना या भक्तीमध्ये करायची. सगळ्या प्रत्येकाने नवल घडायचं आहे. कोणतीही गोष्ट जी वाईट आहे ती सोडून द्यायची आहे. सतत नकार देणं सोडायचं आहे. जबाबदारी नाकारणं सोडायचं आहे. म्हणजे आपण जबाबदारी जी नातवाची घेतली आहे, आपल्या घराची घेतली आहे, शिकवण्याची घेतली आहे, बोलायची घेतली आहे, ती नाकारायची नाही. अविवेकी निर्णय घ्यायचा नाही. स्वार्थाने बरबटण्याचं नाही. स्वार्थाने विचार करायचा नाही. दुःखानं व्याकुळ व्हायचं नाही. इतकं दुःख झालं तर व्याकुळतेने त्या दुःखाकडे बघायचं नाही. पण प्रेमाने समजून घ्यायचं. ज्या कठीण गोष्टी आहेत ना त्या करायच्या, आता सोप्या गोष्टी करायच्या नाही. सोप्या गोष्टी खूप केल्या आतापर्यंत, त्या सोप्यातून काही मिळत नसतं. जो वर चढून जातो एव्हरेस्ट पर्वत त्यालाच मेडल मिळतं. अशा खाली राहणाऱ्यांना मेडल मिळत नाही. पण स्वधर्म पालन करणं कठीण असतं. ते कठीण काम मला करायचं आहे. सोप्याकडून कठीणाकडे जाण्यापेक्षा कठीणाकडून सोप्याकडे यायचं आहे असा विचार आपण करायचा आहे. पण मग असं जर समाधान जर टिकलं, जसं आता थोडंसं 8-10 वर्षामध्ये समाधान टिकतंय, असं वाटतंय की खरंच कोणत्या गोष्टीचा या निगरगट्ट हृदयाला काही वाटत नाही आता.
म्हणजे कोणी काही बोललं तरी वाटत नाही, खूप आनंद घेतला तरी काही, असं हृदय कसं निगरगट्ट झालं, त्याला निगरगट्ट शब्द आहे. सर्वसाधारण आपण असं म्हणतो काहीच वाटत नाही, दगडासारखं हृदय झालं आहे, असं झाल्याचा खरा आनंद आहे. मग हे जेव्हा झालं, आनंदाने समाधान जर टिकलं तर ते गुरुकृपेचं फलित आहे, म्हणजे आपली पादसेवन भक्ती साध्य झाली असं म्हणू शकतो. आणि ते टिकलं तर ती विशेष कृपा आहे. आधी मिळालं समाधान आज आपल्याला तर ती कृपा आहे, आणि जर ती टिकली तर ती विशेष कृपा आहे. पहिल्या वर्षी बोलली नाही की समाधान मिळालं, कारण कदाचित सांगता येत नाही उद्या काय होईल, पण 8-10 वर्षापासून जर ते सतत सातत्याने जर प्रयत्न सुरू आहे, प्रयत्न नाही, जर ते टिकतंय तर ती विशेष कृपा झाली आहे नक्कीच, याच्यावर मानायला काही हरकत नाही. म्हणून आपण म्हणतो ना की आता हे जे तीर्थाला जायचं आहे ते तीर्थ पादसेवन भक्तीमध्ये कोणतं तीर्थ वापरायचं आहे तेवढं बघा. आनंदाचे हे अश्रू, आता आनंद नाही का होणार? एवढं सगळं ऐकल्यावरती आनंद होणारच आहे, आणि व्हायला पाहिजे. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. आनंदाचे हे अश्रू जणू पावन, परम पावन तीर्थ. हे जे अश्रू येतील आता डोळ्यामध्ये, ते पवन पावन तीर्थ आहे, जे आपण प्रयागराजला बघतो तेच माझ्याजवळ सुद्धा आहे. आनंदाचे हे अश्रू जणू परम पावन तीर्थ, पुसतैल दैन्य दुःखाचे परिपूर्ण जीवन सार्थ. त्यामुळे जीवनात दुःख येणार आहे त्याचे सगळे भाग ते मिटवून टाकेल असं तीर्थ माझ्या डोळ्यामध्ये निर्माण होईल, आणि त्या तीर्थाने मी माझ्या सद्गुरूंचे पाय धुणार आहे. कारण तुम्ही मला इतकं दिला आनंद की त्या आनंदाचे जे अश्रू आहे ते तुम्हाला समर्पित करते. ते दुःख खरे नव्हते, ते दुःख खरे नव्हते, हे पटले ह्या अश्रूंनी. कोणत्या अश्रूंनी? आनंदाश्रू जे आले त्यांनी दुःखाचे अश्रू मी विसरली. ते सुखही शाश्वत नव्हते, हे पटले ह्या अश्रूंनी. तेच संतत अश्रू समर्पित तुम्हा व्हावे, तुम्हास वाहुनी मग हे जीवन सार्थक व्हावे. ही आस नसावी ती आस समर्पित तुम्हा, तुम्हीच जरा आनंदी हृदयात प्रगटला आता. मज झाड आनंदाचे असे गवसले असता, दुःखास कशी मग जागा भगवंत हृदय भेटता. मग असा जो भगवंत हृदयात भेटला, आणि त्याला भेटत असताना त्याला जर समर्पित करायचं आहे माझं जीवन, तर ते जे अश्रू, बाहेरचं लोटीतलं भांड्यातलं अशुद्ध पाणी म्हणे, कुठेही कितीही चांगलं पाणी घेतलं तरी कुठे ना कुठे अशुद्ध, इतकं शुद्ध पाण्याने जर आपण आपल्या सद्गुरूंचे पाय जर आपण धुतले तर ती माझी ओवी राहिली. शेवटच्या 18 पासूनच्या ज्या ओव्या आहेत त्या राहिल्या, ते 18 ते 26 मध्ये त्याचं वर्णन आहे की सद्गुरू काय करू शकतात. हे जे करू शकतात ते सगळं सद्गुरू करू शकतात. त्यासाठी त्यांना अतिशय पवित्र अशा जलानी त्यांचे पाय धुवावे, आणि पवित्र जल भगवंत म्हणतात तुमच्याजवळ जे ते आहे ते मला दिलं तरच मी प्रसन्न होतो, अन्यथा माझ्याच वस्तू मला दिल्या, माझ्याच तीर्थाला माझ्याच पैशांनी गेले तर काय पावणार आहे. मीच दिलेला पैसा, मीच तयार केलेलं तीर्थ तिथे जातो आणि मला देतो, मला त्याची काही किंमत नाही. तुझ्या डोळ्यातून जर माझ्यासाठी अश्रू आले तर ते मला समर्पित होतील. हे शिकवताय कोण? सद्गुरू शिकवतात. म्हणून सद्गुरूंचे पादसेवन भक्तीद्वारे आपल्याला त्यांचे पाय धुवायचे आहेत, आणि अशा धुण्यानी ते देतात ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजां चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.